नमस्कार मित्रांनो, घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे। आज काही वनस्पत्या तुम्हाला दाखवणार आहे। ही वनस्पत्या म्हणजे वशीकरण। आपण वशीकरण फक्त जी मित्रांनो घरात आई वडील असतील, एखादा मुलगा आई वडिलाला सांभाळत नाही, सून सासूला नीट बघत नाही, बाप लेकाचं घरात जमत नाही, घरातल्या घरात वाद होतो, माय लेकराचं जमत नाही, एवढ्यासाठी फक्त आपण वशीकरण घरात दिलेलं आहे। बाकीचं दुसरं कोणीही फोन करायचं नाही विनाकारण चुकून बी। फक्त घरातल्या घरात घर कुटुंब फुटून एकत्र भाऊ राहावे, चुलते पुतणे एकत्र राहावे आणि कुटुंब जास्त दिवस टिकून राहावं, एवढ्यासाठी ही उपाय आहे मित्रांनो। दुसऱ्याला जर उपाय दिला तर ती उपयोग होणार नाही। दुसरीने कोणी फोन करू नये कृपया, पहिल्यांदा सांगितलेलं आहे। तर बघा, ही एक वनस्पती आहे। तुम्हाला वनस्पत्या पण दाखवणार आहे काय घ्यायची ती। तुम्हाला तिकडे वनस्पत्या ओळखून जरी तुम्ही घेतल्या तरी ही काम करतात। ही एक वनस्पती आहे, तुम्ही ओळखून घ्या। आता व्हिडिओमध्ये काय नाव अलग अलग असतात। आता हे जे काही ठिकाणी छाल छबिला म्हणते ह्याला दोन्हीला, आणि मायाजाळ मोहनी जाळ म्हणतात। परत बघा मित्रांनो, इथं एक पॉकेट आलं आहे लाल बहुरी। इथं बघा पार्सलनं आपल्याकडं औषध आलेलं आहे। तर ही हाका पॉकेट आलेलं आहे लाल बहुरी वनस्पती। ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे हळदीचे चूर्ण आणि लाल बहुरी। ही बघा भुलनवेलचे पॉकेट आहे। हे भुलनवेल शक्तिवर्धक बी असतं, खाण्यासाठी चालतं आणि शक्ती येते शरीरात। भुलनवेलचं चूर्ण आहे हे भुलनवेल। आणि ही बघा, ही त्याचं जे पॉकेट आलेलं आहे ते आपण तुम्हाला बाहेर काढून दिलेलं आहे। तर मित्रांनो, आता ही औषध वापरायचं आहे कसं ते तुम्हाला सांगतो। ह्याचं तुम्हाला हे दोन्हीचं चूर्ण करून घ्यायचं आहे। ही भुलनवेल घ्यायचं आहे आणि ही लाल बहुरी घ्यायची, लाल बहुरी। ह्याचं सर्व एकत्र करून चूर्ण तुम्हाला हरभऱ्या एवढं फक्त घ्यायचं आहे। हरभऱ्या एवढं चूर्ण तुम्हाला हातावर चोळत असताना म्हणायचं आहे, काय तुमची समस्या असेल, ही माझं ऐकत नाही, अगर काय असेल समस्या ती ही आजपासून माझं व्यवस्थित ऐकावं, घरामध्ये सुख समाधान लागावे, ह्यानं घरातले काही करू नये, आणि ह्याच्यावर कुणी काही जर पहिलं वशीकरण केलेलं जर असेल ती निघून जावं आणि घरामध्ये आमचं ऐकावं, ह्याच्यात काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ह्याच्या अंगात ती पण निघून जावी आणि आमचं ऐकत चालावं, घरामध्ये सुख समाधान राहावे, घरात किरकिर करू नये असं म्हणून तुम्हाला ही, जसं आपण एखादी तंबाखू हातावर मळतो तसं ही सर्व औषध एकत्र करून हातावर चोळायचं आहे। हातावर चोळत असताना तुम्हाला गुप्त विद्या कशी करायची ती आणि लिहून सांगितल्या जाईल। ती काही यूट्यूबवर सांगितलं जाणार नाही। गुप्त त्याची विधी दुसरी कशी बनवायची, औषध कोणतीशी कसं द्यायचं त्याची पुरेपूर माहिती दिली जाईल। फक्त घरातल्या घरात घर जुटण्यासाठी फक्त त्याच माणसाने कॉल करायचा आहे, की बाकीच्या माणसाने कॉल करायचा नाही। ह्याच्या आधी वशीकरण टिळा दिलेला आहे। तर ही वशीकरण म्हणजे घरातलं भांडण तंटा निघून घरामध्ये सुख समाधानी लागल आणि घर एकत्र येईल, घर फुटणार नाही, घर चालून राहील जास्त दिवस। तर ही वशीकरण बहुरी, हे भुलनवेल, ही छाल छबिला, दोनमध्ये ह्याला छाल छबिला म्हणते। जे कोण आपण मागवलंय त्यांना मायाजाळ मोहनी जाळ माहीत नाही, ते महाराष्ट्राच्या बाहेर ह्याला छाल आणि छबिला म्हणतात। आपल्याकडे ह्याला मायाजाळ मोहनजाळ म्हणतात। ही वनस्पती आहेत। आता काही ठिकाणी ह्याला मसूर पण म्हणतात। असे आपल्या भागातले नाव अलग असतात। हिला मसूर बी दुसरे म्हणतात, मसूर म्हणतात। असे आपल्या भागातले नाव अलग असू शकतात, पण ह्याचा औषधाचा रिझल्ट 100% येईल आणि घरामध्ये सुख समाधान लागेल, घर एकत्र राहील, घर फुटणार नाही। ह्याचे औषधाचा काय होतं मित्रांनो, आपण बऱ्याच जणाला औषध देतो, अगर कुणी देत असतील वशीकरणाचे औषध पण दुसरं त्याच्यात असं बघायला भेटलेलं आहे, त्या माणसावर पहिलं जर कुणी वशीकरण केलेलं असलं तर दुसरं वशीकरण होत नसतं। ती पण तेवढीच गोष्ट खरी आहे। त्याचपायी सगळं विचारपूर्वकानं पहिलं काही झालेलं असलं तर ती पहिलं कट करून, पहिलं काढून स्वच्छ त्या माणसाला करून मग जर हे औषध दिलं तर त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येत असतो। तर ते पहिलं जर काय त्याच्या अंगात असेल तर ती कट करण्यासाठी तुम्हाला उतरंडीचा पाला शनिवारी पूजापाठ करून एक पान त्या माणसाला खाऊ घातल्यानंतर काही विधिवत त्याची माहिती दिली जाईल। त्याची दिलेली आहे काही व्हिडिओमध्ये माहिती। उतरंडवेलाचा नाही खाऊ घालणं झालं तर उतरंडीचा पाला आणून शनिवारी त्याच्या माणसाच्या
अंगाला संध्याकाळी किंवा सकाळी वरून खाली चूळ चालायचं आहे. काय उतरित आहे, आजार उतरित आहे, काय उतरित आहे, सर्व ह्याच्या शरीरातले आजार उतरित आहे असं म्हणून थोडा पाना त्या उतरण्याच्या पानाचा रस आणि थोडं पाणी एकत्र करून कापडानं सर्व अंगाला चोळायचं. त्याच्या अंगातली सर्व बाधा निघून जाते आणि उतरंड होते. म्हणून त्या वनस्पतीचंच नाव आहे उतरंड वेल. तर चला मित्रांनो, वशीकरणाचा व्हिडिओ ही तुम्हाला घरातल्या सुख समाधानासाठी वापरायचा आहे आणि हे व्हिडिओ कसा वाटला ते कळवायचा आहे. हे असे औषध आहेत. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार, जय हरी.